आहेत आपल्यासाठी थांबू शकतात, परंतु वेल आपल्यासाठी थांबू शकत नाहीये. सो वेलेला किंमत द्या. हरी अप. चला दोन्ही टीमचे कॅप्टन अगदी आमच्या व्यासपीठासमोर लाईन अप करून घ्या. येणार बोरपाडा एका बाजूला तर एका बाजूला आपण पाहतोय छोटा 11 मापोली. हे आकर्षक चषक, ज्या चषकासाठी भरपूर धावपल पाहायला मिळाली या दोन्ही टीम्स मध्ये. अंतिम सामन्यामध्ये येणार बोरपाडा विपक्ष छोटा 11 मापोली या दोन टीमला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दोन्ही टीम्स अगदी लाईन अप करून सज्ज आहेत. तर आता मात्र उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की आपण देखील त्या ठिकाणी जायचं आहे. या स्पर्धेतील शेवटचा टॉस त्या ठिकाणी उडवला जाईल. सोबतच त्याआधी आपण राष्ट्रगान घेणार आहोत. टॉस त्या ठिकाणीच होईल आणि डिसिजन जो काही असेल दोन्ही टीम्स आम्हाला कोऑपरेट करतील आणि मॅच जी आहे ती वेले अभावी 2 षटकांची खेळवली जाईल, याकडे लक्ष असू द्या. या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवर स्तब्ध उभं राहा आणि सोबतच ज्यांच्या डोक्यावरती कॅप असेल ना ती कॅप आपण रिमूव्ह करा, कारण या ठिकाणी आपण भारताची आणबान शान राष्ट्रगान या ठिकाणी घेणार आहोत. मित्रहो, नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी जे मूळ बंगाली भाषेत 5 कडव्यांचं गीत लिहिलं होतं त्यामधील पहिलं कडवं जे आहे ते 24 जानेवारी 1950 साली राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं गेलं. ते राष्ट्रगीत आपण या ठिकाणी घेणार आहोत. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगान शुरू करेंगे. शुरू कर. जनगण भारत माता की वंदे. धन्यवाद दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण थोडं पुढे या. नक्कीच फायनल मॅचचा टॉस त्या ठिकाणी उडवला जाईल. सन्माननीय राज ठाकरे साहेबांचे अगदी विश्वासू जवळीक मनसे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा फायनल टॉस त्या ठिकाणी होत आहे. टॉस जिंकलाय टीम येणार बोरपाड्याच्या कॅप्टनने फलंदाजी स्वीकारली आहे. पाहुण्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. अगदी वेळ आपल्याकडे कमी आहे, सो आपण लवकरात लवकर मॅचला या ठिकाणावरून सुरुवात करूया. फायनल मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. चला टीम मापोलीचे कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. या स्पर्धेतील शेवटचा सामना 2 ओव्हरचा खेळवला जाईल. मित्रांनो, शेवटची मॅच म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण होते
25 जून 1983 ज्यावेळेस कपिल देव रामलाल निकंज यांच्या माध्यमातून भारतासाठी पहिला वर्ल्ड कप आला होता। त्यानंतर शेवटची मॅच म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण येते 2007 ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजाने भारतासाठी पहिला T20 वर्ल्ड कप आला होता। त्यानंतर शेवटची मॅच म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण होते 2 एप्रिल 2011 ज्यावेळेस 28 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि पुन्हा एकदा भारतामध्ये वर्ल्ड कप आला होता। त्यानंतर शेवटची मॅच म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण होते 24 जून 2024 ज्यावेळेस भारतासाठी दुसरा T20 वर्ल्ड कप आला होता आणि त्याच प्रकारची ही शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करणार आहोत। एका बाजूला छोटा 11 महापोली तर दुसऱ्या बाजूला येणार बोरपाडा, या दोन टीममध्ये ही मॅच। चला मॅचला आपण सुरुवात करू। चला फलंदाज पाठवा। एका बाजूला मॅचला नक्कीच सुरुवात झाली आहे, मॅच चालू राहील, मात्र त्या दरम्यान आपण व्यासपीठावर देखील बोलणार आहोत कारण व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय राज ठाकरे साहेबांचे अगदी जवळीक मनसे नेते, मनसेचा हुकमी एका अर्थातच ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आपण साहेबांचं मनोगत नक्कीच या ठिकाणी घेणार आहोत। नक्कीच तिथे ठेव ना माहिती। अविनाश जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। साहेब आपण आज टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटने घेतलेली भरारी आणि त्या भरारी मागे या स्पर्धेचा देखील तेवढाच आवर्जून उल्लेख केला जाईल यात काही शंका नाहीये। आणि साहेबांच्या माध्यमातून नेहमीच महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं जात आहे समंदर में उतरे है तो किनारा भी आएगा, समंदर में उतरे है तो किनारा भी आएगा और वक्त का क्या है, वक्त आज तुम्हारा है तो कल हमारा भी आएगा। आपण ऐकूया अविनाश जाधव साहेबांना। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो। खरं तर टेनिस बॉल क्रिकेट आता हा गावातला क्रिकेट राहिलेला नाही आहे, कारण आता राज्यस्तरीय होता होता आता देशस्तरीय मॅचेस देखील व्हायला लागल्या आहेत। आमच्या ठाण्याच्या दादोजी कोंडियो स्टेडियमला प्रचंड मोठ्या प्रमाणात टेनिस क्रिकेटच्या मॅचेस व्हायला लागल्यात आणि करोडो रुपयाचे प्राईज तिथे दिले जातात। ज्या पद्धतीने IPLचे लिलाव होतात तशा प्रकारचे लिलाव आता टेनिस क्रिकेटमध्ये पण व्हायला लागलेले आहेत आणि टेनिस क्रिकेटला आता सुगीचे दिवस आलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। काल आमच्या पक्षाच्या मार्फत माजी आमदार राजूदादांनी देखील एक मोठी सामना भरवलेला आहे आणि त्याला काल सन्माननीय राजसाहेबांनी पण भेट दिली होती। मी फक्त सर्व खेळाडूंना एकच विनंती करीन की त्याने फक्त क्रिकेटच्या मैदानात येऊन बॅटिंग करणं आणि बॉलिंग करणं याच्याबरोबर आपल्या फिटनेसकडे पण लक्ष दिलं पाहिजे। अनेक वेळेला मॅचेस चालू असताना अनेक तरुणांचे जीव जाताना आपण पाहिलेले आहेत। त्याचं एकमेव कारण आहे की ते फिटनेसकडे लक्ष देत नाहीत। उत्तम बॅटिंग करतो पण त्याचं फिटनेस अतिशय वाईट असतं। जर हे सगळं करताना जर त्यांनी फिटनेसकडे पण लक्ष जर दिलं तर मला असं वाटतं की येणाऱ्या पिढ्यांसाठी तुम्ही आदर्श असाल आणि नक्कीच जसं तुम्ही म्हणालात की टेनिस क्रिकेटचे दिवस बदललेत तर नक्कीच ते बदललेले आहेत आणि एक दिवस असं होईल की IPLच्याच लेवलला टेनिस क्रिकेटच्या मॅचेसला आपल्या भिवंडीतली पण काही मुलं क्रिकेट खेळतील अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद। भरपूर चांगला मनोगत या ठिकाणी साहेबांनी व्यक्त केला आहे। तर मित्रांनो हा ठाण्याचा बुलंद आवाज होता। बोलूया आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी या फायनल मॅचला सुरुवात झाली आहे। षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय ज्या षटकामध्ये आतापर्यंत पहिला बॉलवर विकेट्स आणि त्यानंतर मात्र आल्यात टीम येणार बोरपाडासाठी 8 धावा। षटकातील पुढचा बॉल या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राइव्ह केलाय। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं।
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगला पाहायला मिळाला. नक्कीच दुसरी धाव घेण्यासाठी तुमची कॉलिंग, तुमचं तालमेल अगदी महत्वाचं आहे आणि ते मात्र दिसून आलं या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल, यस मिसफील्ड, ओव्हर थ्रो सर्व काही पाहायला मिळतंय आणि त्यावर आली आहे 1 धाव. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. धाव मात्र कंप्लीट केली त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी. एका धावेच्या मदतीने धावफलक डबल 1 11 वर पोहोचलाय. फक्त आणि फक्त 2 ओव्हरची ही मॅच. पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा, 1 विकेट देखील आपण पाहिली आहे. तर आता मात्र गोलंदाजी मध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅक वर संदेश येतोय. शेवटचा अंतिम षटक, षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातोय. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक पोहोचतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अतिशय खराब थ्रो. दुष्काळात 13वा महिना आपण या ठिकाणी पाहतोय. यालाच तर म्हणतात 1 2 का 4. कारण ज्या ठिकाणी 1 किंवा 2 धावा गेल्या असत्या त्या ठिकाणी मात्र वारंवार ओव्हर थ्रो आपण पाहतोय आणि धावा कंप्लीट झाल्यात 5 धावा आल्यात त्या ठिकाणी. 5 धावा पलून काढल्या गेल्यात. नक्कीच नुकतंच अविनाश जाधव साहेबांनी फिटनेसचा उल्लेख केला होता. जरूर फिटनेस जे आहे ते चांगलं आहे या 2 खेळाडूंमध्ये. कारण तब्बल 5 धावा पलून काढल्या गेल्यात आणि 5च्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 16 काढवला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. आपण पाहू शकता थोडं भागमभाग क्रिकेट जरूर आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलवर आल्यात त्या ठिकाणी 5 धावा. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पंचावन्न 95 नंबरची कार आहे. प्लीज ज्यांची कोणाची असेल आपण काढून घ्या. येणाऱ्या गाड्यांना त्रास होतोय त्या ठिकाणावर येण्यासाठी. सो प्लीज कार मालकास विनंती आहे की आपण आपली कार त्या ठिकाणावर काढून घ्या. बघा ट्रॅफिक होऊ नये त्यासाठी ती गाडी त्या ठिकाणावर काढायची आहे. 55 95 नंबर कार आहे. प्यार मोहब्बत बाद में, पहिली अपनी गाडी फिर दुनियादारी. ती गाडी काढून घ्या त्या ठिकाणावर ना. षटकातील पुढचा बॉल संदेश, बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेगला कॅच पकडली गेली आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन मध्ये दाखल व्हा. 17 रन्स या ठिकाणी आहेत. 2 विकेट्स पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज यश तांदले मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया यश ला यश मिळेल का. कारण या ठिकाणावर अंतिम विजेता जर ठरायचं असेल ना तर मात्र प्रयत्न जे आहेत ते तुम्हाला अधिक करावे लागतील. यश तांदले नवीन फलंदाज, पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. बॉलिंग ट्रॅक वर आपण संदेशला पाहतोय. 2 बॉल टाकून झाल्यात आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस ऑन साइडला बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेल खाली येतात. येस इज गॉन. अजून एक विकेट, फलंदाज बाद.
या षटकामध्ये मात्र येणार बोरपाडा संघ संघर्ष करतोय त्या ठिकाणी. नक्कीच संघर्ष तर तुम्हाला जरूर करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल संदेश, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, पुन्हा एकदा संदेश. या वेळेचा बॉल तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय सीमारेषा पार. 6वा षटकार. फुल टॉस बॉल होता आणि त्यावर फुल टोल वसूल केलंय त्या ठिकाणी. आलाय फलंदाज निकेतनच्या बाट मधून हा षटकार. वाडा स्ट्रोक, एक चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 6च्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रश्न जितकं गंभीर, उत्तर शोधा तितकं खंबीर. अनिकेतने ते उत्तर शोधले त्या ठिकाणावर. संघर्ष करत असताना मात्र संघर्षमय फटका. 6 धावा मिळाल्या. मात्र अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांचं टार्गेट या ठिकाणावर सेट केलं जाईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2 बॉल नंतर मिळेल. चला वेल कमी खर्च करा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस देखील मिडल ऑफ द बॅट, बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. यास बॅक टू बॅक 2 विकेट्स आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार फलंदाज निकेतनच्या बाट मधून आल्यात. अतिशय सुरेख फलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. येणार बोरपाडा टीमचा आपण संघर्ष पाहिला होता या ओव्हरच्या सुरुवातीला. मात्र निकेतन फलंदाजीसाठी आला आणि त्याने आपल्या टीमला सांगितलं, सब्र रख, मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद आकर बोलेगा, चल बेटा अब तेरी बारी है. आले त्याच्या बॅट मधून 2 षटकार. तिसरा देखील येईल का? या वेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात निकेतनची खेळी संपुष्टात आणि सोबतच 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 29 धावा धावफलकावर. या स्पर्धेतील अंतिम विजेता ठरण्यासाठी छोटा 11 मापोली टीमला 30 धावांचे लक्ष. याच त्या दरम्यान आपण व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मित्र या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, अगदी महत्वाची उपस्थिती आपण पाहतोय. सन्माननीय मनसे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष राज ठाकरे साहेबांचे अगदी जवळीक अविनाश जाधव साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. श्रद्धेने ज्ञान मिळतो, नम्रतेने मान मिळतो, योग्यतेने स्थान मिळतो आणि ज्या वेळेस तिन्ही गोष्टी एकत्रित येतात ना त्यावेळेस त्या माणसाला सन्मान मिळत असतो. आणि सन्माननीय व्यक्तिमत्व अविनाश जाधव साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. एवन जोडी दयानंद पाटील आणि भावेश मात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण केलेला आहे. आपल्यात उपस्थित आहेत रवींद्र सोनार साहेब, कामगार सेना चिटणीस आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी एवन जोडी या स्पर्धेचे आयोजक नियोजक आणि भावेश मात्रे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शाही सन्मान, शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. एखादा कार्यक्रम म्हटला की पाहुणे असणं गरजेचं आहे आणि ते पाहुणे व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प व सोबतच या स्पर्धेची गोड आठवण भेट वस्तू मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय पुष्कर विचारे साहेब, ठाणे शहर उपाध्यक्ष. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता पुण्याचे एकदा मी दयानंदजी पाटील आणि भावेश मात्रे यांना विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे.
व्यक्तिमत्व आपल्यात उपस्थित आहेत. पुष्परजी विचारे साहेब, ठाणे जिल्हा शहर उपाध्यक्ष यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेचे A1 जोडी आयोजक नियोजक प्रायोजक धनंजय पाटील आणि भावेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातो हा सन्मान. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत आदरणीय माननीय शशी कतोरे साहेब, महाराष्ट्र सैनिक यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. मी या स्पर्धेचे आयोजक यांना विनंती आहे की आपण त्यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण उपस्थित राहिलात. त्यानंतर आदरणीय सन्माननीय राकेश जैन साहेब उपस्थित आहेत, व्यापारी संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी या स्पर्धेचे आयोजक A1 जोडी भावेश म्हात्रे आणि धनंजय पाटील यांना विनंती करतोय सन्मान शुभ सन्मान कंप्लीट करायचा आहे. साहेब आपण उपस्थित राहिलात. खऱ्या अर्थानं पाहिलं तर मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सन्माननीय आदरणीय अविनाश दादा जाधव साहेबांचा इथं शुभ सन्मान करण्यात आला. आपल्यापासून रजा घेत असताना आपण पाहतोय ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साहेब आपण आलात. या स्पर्धेला अगदी 4 छान तुमच्या मुलं लागलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. तर आपण विकास जाधव साहेबांचा शुभ सन्मान करत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष आहेत, साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. आपण पाहू शकता विकास जाधव साहेबांचा इथे शुभ सन्मान, शाही सन्मान केला जातो व्यासपीठावर. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थानं पाहिलं तर A1 जोडीच्या या स्पर्धेकरिता भेट देत असताना आपण पाहिलंय भव्य दिव्य आयोजन आणि मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थाने स्पर्धेला रंग भरत असताना आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा A1 जोडी धनंजय पाटील आणि भावेश म्हात्रे यांच्या माध्यमातून खूप खूप आभार. मनपूर्वक आभार अविनाश जाधव साहेब. चला मॅच तिच्या दिशेने जाऊया. किती धावा फलकावर कोणता संघ नाव कोरेल त्या इनिंग मध्ये आपल्याला याचं उत्तर मिळेल. यावेळेस स्ट्रोक आला आहे चांगला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, चांगलं कलेक्शन आणि त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळालं एकच धाव. षटकातील पुढचा बॉल या वेळेस वेगाने भन्नाट वेग त्या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज तांदोलेच्या माध्यमातून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल मात्र निर्धाव गेला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा धावफलकावर आहेत. अर्थातच 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 ची आवश्यकता येणार. बोरपाडा टीमचे कॅप्टन चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. मंडप डेकोरेटरच्या प्रोप्रायटर लाईट ऑफ ठेवा. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर डोंगरे यश. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली होती.
यश डोंगरे या गोलंदाजाने. तर आता मात्र 6 बॉल मध्ये वाचवण्यासाठी भरपूर काही आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या. स्कोर 7 झाले आहेत. 23 ची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल यश डोंगरे. या भलेसा बॉल हवेमध्ये फटका फसलाय. बॉल 9 मान लँड ठिकाणी लँड होतो आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. आपल्यात उपस्थित आहेत. माथाडी जिल्हा अध्यक्ष यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत व्यासपीठावर. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दानिंजी पाटील आणि भावेश मात्रे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शाही सन्मान शुभ सन्मान इथे मात्र कंप्लीट करायचा आहे. आपण पाहत आहे शुभ सन्मान शाही सन्मान ते संपन्न होत आहे. आदरणीय सन्माननीय गुरुनाथ मते साहेबांचा शुभ सन्मान शाही सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. माथाडी जिल्हा अध्यक्ष आहेत. अगदी हसमुख चेहरा, दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय मते साहेब. आपण पाहू शकता व्यासपीठावर मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मानाचे देऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आपण आदरणीय सन्माननीय भारत पाटील साहेबांचा शुभ सन्मान शाही सन्मान आपण करत आहोत. ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक दानिंजी पाटील आणि भावेश मात्रे यांच्या माध्यमातून केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच भारत पाटील दादांविषयी म्हणायचं झालं तर जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवलीचे अगदी जबरदस्त खेळाडू आहेत आणि येणाऱ्या 15 ते 18 मार्च या दरम्यान त्यांची भव्य डे नाईट स्पर्धा खासदार चषक तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी बरोबरच खेळाडू आहेत. खेळाडूच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या खऱ्या अर्थानं कारिवली गावामध्ये पाहायला मिळेल. खूप खूप धन्यवाद मते साहेब, भारत साहेब. नाही, खेळाडू तर आहेतच आणि सोबतच अगदी गोड स्वभावाचे व्यक्तिमत्व आहेत. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय नरेश शेलार तालुका संघटक. त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक जनक दानिंजी पाटील आणि भावेश मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय शुभ सन्मान. आपण पाहू शकता माईचे उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक आहे, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मानाचे नेऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. खूप खूप धन्यवाद नरेशजी शेलार साहेब. धन्यवाद उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सरस स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. यस, आणि मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर विजयासाठी तब्बल आवश्यक आहेत 15 धावा. येणार बोरपाडा संघाचा विजय जबल सुनिश्चित झाला. या ठिकाणावर ना फक्त एक लिगल चेंडू तुम्हाला हाताळायचा आहे. यश डोंगरेने दाखवलंय नवा आहे परंतु छावा आहे आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. अंतिम विजेता संघ येणार बोरपाडा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, छोटा 11 महापोली.